हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला तर माहित आहे सध्या माझ्याच्यानं मोठे ब्लॉग शूट करणं अजिबातच होत नाहीये. पण जसं कारण भेटेल ना तसा ब्लॉग शूट करण्याचा मी प्रयत्न करत असते. त्यातलंच आज पण ना मला एक कारण भेटलेलं आहे. मग म्हटलं चला आता मोठा ब्लॉग डायरेक्ट शूट करून टाकू. असं गरमी खूप जास्त होते त्यामुळे वेळ पण खूप जास्त असतोय पण सुचत नाही त्या गरमीमुळे असा विषय राहते. त्यामुळे मग हेच होतंय नाहीच दुर्लक्षच करते. लॉंग व्हिडिओ तर नकोच वाटते. गरमी तर एवढी जास्त आहे ना मुंबईला काय सांगावं. तर आजचा ब्लॉग ह्याचं म्हणजे टायटलवरनं तुम्हाला थोडंफार समजलंच असेल. तर चिमणीचे पप्पा ना 8 दिवसात चालले म्हणजे सॉरी चिमणीचे पप्पा 8 दिवसासाठी चाललेले आहेत बाहेर. आणि आता 8 दिवस ना मला एकटीला चिमणीला हँडल करायचं आहे, सांभाळायचं आहे. खूप मोठं खरं तर काम आहे ते बाळ सांभाळणं. कारण का तर कसं तिला दोघांची सवय आहे, सगळ्यात जास्त तिला पप्पा लागतात. दिवस तर कसा तर निघून जाईल पण संध्याकाळी तिला पप्पा पाहिजेत. त्यामुळे त्याचं मला टेन्शन आलं की ती कशी करणार आहे काय वगैरे. पण जाणं तर हे आहे. तर विषय असा आहे की चिमणीच्या पप्पांचं नवस आहे ते की फेडण्यासाठी त्यांनी चाललेले आहे शिर्डीला. ते पण चालत वारीसोबत म्हणजे पालखी आहे ना साईबाबांची, त्याच्यातून चालत चाललेले आहे शिर्डीला. तसं मागच्या वर्षी जाणार होते पण चिमणी खूप जास्त लहान होती आणि मी तेव्हा म्हटलं की नको, मी एकटी कशी म्हणजे तिला सांभाळू, छोटी होती ना तिनं त्यामुळं. मग आता फायनली ती थोडीशी मोठी झालेली आहेत आणि ती राहू शकते. त्यामुळे आता म्हटलं आपण किती आडवं घालायचं, त्यांचं आहे तर एकदा पूर्ण करावंच लागणार आहे. आता ते नवस सुद्धा चिमणीसाठीच आहे. तर चिमणी राहायच्या आधी ना आम्ही शिर्डीला गेलेलो. थंडीच्या दिवसामध्येच गेलो होतो. तिकडून आल्यानंतर 4 दिवसानं समजलं की चिमणी राहिली म्हणून, म्हणजे हा प्रेग्नेंट आहे वगैरे. मग ते असं झालं की तिकडे गेलो होतो ना त्या टायमिंगला चिमणीच्या पप्पांनी नवस मागितलं होतं की म्हणजे 3 वर्ष झाले होते ना, 3 वर्षानंतर चिमणी राहिले ना. मग लोकांचं टोमणं वगैरे मी एक ब्लॉग पण टाकला होता त्याच्यावर. मग चिमणीच्या पप्पांनी नवस केलं होतं की बाळ झालं ना की मग मी चालत वारी करेन म्हणून तुझी. मग त्यामुळेच मग ते आता नवस जे आहे चिमणीचं ते पूर्ण करण्यासाठीच त्यांनी चाललेले आहेत. पहिल्यांदाच चालले चालत, म्हणजे असं गाडी वगैरे तर गेलेले आहेत शिर्डीला पण असं चालत नाही कधी गेलेले. मग तेच चाललेले आहेत आणि आता त्याचंच मला टेन्शन आहे सगळ्यात मोठं. टेन्शन म्हणजे त्यांच्याशिवाय राहायचं काय नाहीये, राहू शकते पण चिमणीचं टेन्शन आहे मला. चिमणीला सवय नाहीये ना, चिमणीला दोघं लागतात. आणि सगळ्यात जास्त लाडकी तर पप्पांची आहे तिनं. कारण तिला मम्मी बोलता येत नाही पण पप्पा बोलता येतं. दिवसभर ते पप्पा 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 ते चालू असतं. मग ती कशी करते आणि 8 दिवस दिसना गेल्यानंतर व्हिडिओ कॉल वगैरे ते तर चालेलच पण 8 दिवस डोळ्यासमोर राहणार नाहीये ते सगळ्यात मोठी ती गोष्ट आहे. मग त्या सगळ्यामध्ये तिनं काय करते माहित नाहीये. आता तिनं लहान असल्यामुळे मी तर काय आता घरातलं सामान वगैरे आणाय पण बाहेर जाऊ शकत नाही ना, त्यामुळे आधीच त्यांना सांगितलेलं आहे मला जे काय लागणार आहे ना 8-9 दिवसाचं द्या. कारण का आता गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 18 तारखेला त्यांनी चाललेत आणि सॉरी रामनवमी आहे ना, तेव्हा त्यांनी येणार म्हणजे 8-9 दिवस त्यांना जाणार. मग फ्रुट्स वगैरे चिमणीसाठी जे जे खायचं वगैरे आहे ना भाजीचं वगैरे त्यांना सगळं आणून द्यायला लावलं होतं. मग त्यांनी सगळं आणून दिलं. आता तेच मला वॉश वगैरे करून ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गरमी चालू झाली आणि चिमणीनं फ्रीज मधलं पाणी पिते. आता ते पण चुकी माझीच आहे तसं म्हणायला गेलं तर. विषय काय झाला, वरचं पाणी ना ठेवलेलं जास्त गरम होतंय कारण वरी पत्रा आहे आणि मुंबईला गरमी तर खूप जास्त आहे त्यामुळे. आणि ती सारखं म्हणजे फ्रीजकडे बोट दाखवते आणि आम्ही फ्रीज मधलं पाणी पितो त्यामुळे तिला पण तेच मिक्स करून पाजायला होते. मी किती दिवस झाले चिमणीच्या पप्पांच्या मागे लागले, मला एक छोटासा माठ आणून द्या तिच्यासाठी, माठाचं पाणी म्हणजे मी देईन तिला. तर त्यांच्याच्यानं ते होईना गेले मला माठ आणून द्यायचं. मग आज फायर होऊन ना फायनली मी त्यांच्याकडून माठ घेतलेला आहे छोटासा, क्यूट आहे ते सुद्धा. आता मला भरून वगैरे पाण्याने ठेवायचंय. त्याला 2 दिवस तर वॉश करायलाच जातील, त्याच्यानंतर मग तिला माठाचं पाणी देईन मी. कारण का आता फ्रीजचं पाणी किती बातं तुम्हाला तर माहित आहे. त्यामुळे तिला तिच्यासाठी फक्त माठाचं पाणी. आता आम्ही तर काय फ्रीज मधलं आता सवय फ्रीजची लागली ना, म्हणजे थंड आधी पण फ्रीज नव्हता ना, कामाला जायचं काय करायचं कामामधनच थंड पाणी घेऊन यायचं. कारण का तर गरमी एवढी जास्त होती की थंड नुसतं खाऊ वाटतं इथं मुंबईमध्ये. तर मग आता चला फ्रुट्स वगैरे आणलेले आहेत ते वॉश करून ठेवते, माठ भरून ठेवते पाण्यानं. आणि त्याच्यानंतर पालखीला सुद्धा जायचं आहे आपल्याला चिमणीच्या पप्पांना घालवायला. तर तिथं चिमणी कशी कशी रिॲक्ट करते, काय काय होतंय, पालखीचं पण दर्शन घडवू तुम्हाला. तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहावा आणि बघा आता कसं कसं काय काय होतंय. आजचा ब्लॉग तर पूर्ण शूट करेनच मी, काय 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 नाही, चिमणीची रिॲक्शन वगैरे थोड्याफार तुमच्यासोबत शेअर करेन. व्हिडिओ कंटिन्यू करा.
घरातील ना तशी बाकी कामे आज जरा लवकरच उरकून घेतलेली होती. तशी पालखी 4 वाजताच निघणार आहे, पण म्हटलं आपलं उरकून घ्यावं लवकरच. तसं घरामध्ये छोटं बाळ असेल ना तर जेवढ्या लवकर गोष्टी उरकतील ना तेवढं चांगलं आहे. काल तर काय चिमणीच्या पप्पांना काय सामान घरात आणून द्यायचं झालं नाही, कारण त्यांची पॅकिंग, त्यांना लागणाऱ्या गोष्टी आणणं तेच चाललं होतं दिवसभर त्यांचं. म्हणूनच ना सकाळपासूनच त्यांच्या मागे लागलेल्या चिमणीसाठी फ्रुट्स वगैरे आणून देऊन जावा, कारण आता माझ्या एकटीच्यानं बाजारात जाणं काही शक्य नाही. म्हटलं 8-9 दिवसाचं खाऊ तर देऊनच जावा म्हटलं. तसं सध्या गरमीमुळे ना जास्त करून पाण्याचेच फळं लागतात, थंड पोट होतंय आपलं खाल्लं की. म्हणून चिमणीला सुद्धा ना मी जास्त करून ना पाण्याचेच फळं देते सध्या. म्हणूनच आणलेली फ्रुट्स वगैरे ना धुवून ठेवली, कारण का तर लगेच खराब होते धुतली नाही. तसं आज चिमणीचे पप्पा चिमणीला सोडून 8 दिवसासाठी चाललेत, त्यामुळे सकाळपासून तिलाच घेऊन बसलेले आहे. जसं मला टेन्शन आलेलं आहे तसंच त्यांना सुद्धा आलंय. फ्रुट्स मस्त असे धुवून झालेले आहेत, माठ भरून झाले. आता ह्याला क्लीन ना मी उद्याच करेन. आता हे सगळं ना व्यवस्थित ठेवून देते सगळं. का खायला चिमणे तू? बाबा भाकर भाजी. भात देऊ तुला? भाजी देऊ का? भाजी नाही खाऊन धन लावतेस, खा भाजी. पाणी देऊ, पाणी देऊ. ठीक आहे, तू पी. असं पकड नाही, तू पी. मम्मीला दाखव. पे ठसका लागल. रोज ना आमच्या मॅडम 12-1 वाजता झोपतात, आणि आज कुठं म्हणजे असं कुठं बाहेर जायचं असेल ना मॅडमला झोप येत नाही. आता बरोबर मी तिला 3 वाजता झोपी घातलंय आज, आणि आता 4 वाजता जायचंय. आता तिची झोप पण होऊन जाईल, तोपर्यंत मी माझं आवरून घेते, आणि त्याच्यानंतर भेटू आपण पालखीमध्ये. झोपली कशी निवांत. तर मी काही ना गोष्टी बनवलेल्या आहेत, म्हटलं त्या सुद्धा ना आज तुमच्यासोबत शेअर करावे. अरे जास्वंदाचं फुल आहे, आता रेड कलर ना माझ्याकडे थोडा कमी होता, त्यामुळे मी पिंक कलरचंच बनवून टाकलेलं आहे. अजून दाखवते. ह्याच्यामधलं ना चिमणीनं गायब केलं. हिच्यासमोर कोणती गोष्ट ना ठेवायची हे नाही आहे, सोयच नाही आहे, काय सांगावं आता. सेम ना लव्हेंडर कलरमध्ये सुद्धा बनवलेलं आहे. एकदम बनवणं सोपं आणि दिसायला पण छान वाटतं. हे काय एवढं मला जमलं नाही, अशा टाईपचं आहे, पण ते असं व्हायले ठीक आहे. सुरुवात आहे ना शिकायला, त्यामुळे ठीक आहे. क्लचर मला खूप जास्त आवडला खरं. हा घातल्यानंतर खूप छान दिसतोय. छोट्या व्हिडिओमध्ये पण मी शॉर्टमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे, खूप छान छान आहे. हे आज मी बनवलेलं आहे, आणि हे ना मी आता पालखीमध्ये आहे ना ते ठेवणार आहे. आणि हे आता बघू कुठंपर्यंत जाते वगैरे. आता शिर्डीला तर जाऊ नाही शकत आहे, पण आता हे फुल आपलं जाणार आहे शिर्डीपर्यंत, त्यासाठीच मी हे सकाळ सकाळी बनवलेलं आहे. फायनली आम्ही चाललोय आता पालखीला. आता तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशी आहे कसं नाही काय काय. का चाललंय तुझं? चिमणे काय बोलते मम्मा तू? बोल चल. काय बोलते? शिर्डीला निघालोय मी आज. फर्स्ट टाइम आहे माझं शिर्डीला चाललोय मी. समजेल आता बघू कसं असते कसं नाही. आता 8 दिवस तर नाही आपण इथं, मग बघू यांचं वातावरण कसं होते. दोघे पाहिले की बाकी काय नाही. चिकू कुठं फिरायला आहे बरं? नाही इकडे गेला, मला बोलला जाऊ पुढं, बोलला मी पालू 5 मिनिटात. मग ते टिकला लावायचं त्याला वेळ लागले. 100 रुपये टिकला पुसला असं माझा हात आखत चालला बघ गेलो. काय माहित कुठं गेला. चिमणे बूम ऐ इकडे बघ, इकडे बघ, कुठे चालली तू? आता तुझी मज्जा आहे, पप्पा चालले बघ आता. बूम जाम दमवणार आता ही ना मला.
वज्रेश्वरी मातेचा घेऊन आशीर्वाद मोलाचा वज्रेश्वरी आईचा घेऊन आशीर्वाद मोलाचा भक्त चालताना पद यात्रेची पोरा चालताना पद यात्रेची पालखी निघाली श्री साई निघाली श्री साई निघाली श्री साई वज्राई बाय कर बाय बाय कर का पाडायलेस का बरं का हाय कर हाय 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 नाग मग पिल्लू आले बुबू कुठे आहे बुबू लावत दे 11:30 वाजत आले आणि आमच्या मॅडमला झोपायचं नाहीये पप्पाचा कॉल व्हिडिओ कॉल सगळं झालंय अरे पाणी नाही काय नाही उगाच शांतपणा करते नाही. जा तू चष्मा घेऊन ये गॉगल आणतो तुझी तर चष्मा आहे तुझा घेऊन ये जा आपण गॉगल घालू जा जा लवकर चष्मा आणतो तू बोल टायमिंग दाखवते 11:30 वाजत आलेत मला फुल झोप आली पोरगी झोपून देणार गेली ना ग मम्मा चुप 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 पप्पाच्या वादानं ना एका दिवसात माझी हवा टाईट केली अजून 8 दिवस कसे निघणार आहेत काय माहिती असो अपडेट तर तुम्हाला देतच राहीन भेटू अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ